मी राजेंद्र प्रल्हाद सांबरे, एक पूर्ण वेळ शेती करणारा शेतकरी आणि माझी शेती पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय किंवा जी आहे ती ऋषी कृषी पद्धतीची माझी शेती गेली 35 वर्ष आहे। मी संगमनेर तालुक्यातल्या आश्वी या गावी माझा हा शेतीचं हे काम चालू असतं। संजय जोशी यांच्यासोबत माझा अनेक वर्षांपासूनची संबंध आहे, ओळख आहे। या चॅनलने मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आता ही जी ऋषी कृषी पद्धतीची शेती आहे, ही शेती अतिशय साधी आणि सोपी आहे। कुठलाही सर्वसाधारण शेतकरी ज्याला वाचता येतं, लिहिता येतं आणि शेतीची आवड ज्याला आहे, काही नवीन करण्याची इच्छा आहे, असा शेतकरी या पद्धतीची शेती लगेच सुरू करू शकतो। या शेतीसाठी गाय असणं त्या शेतकऱ्याकडे अतिशय आवश्यक आहे आणि ती देशी गाय असणं जास्त महत्त्वाचं आहे। कारण या शेतीच्या पद्धतीसाठी अवलंब करण्यासाठी आपल्याला अमृत पाणी तयार करण्यासाठी आणि गोमूत्रासाठी देशी गायचं शेण लागतं, त्यासाठी आणि देशी गायचं गोमूत्र लागतं, त्यासाठी शेतकऱ्यानं देशी गाय सांभाळणं अतिशय आवश्यक आहे। कारण देशी गायच्या शेणामध्ये, देशी गायच्या गोमूत्रामध्ये जे काय अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, औषधी गुणधर्म आहेत, ते महत्त्व असल्यामुळं ह्या देशी गायला आपण धार्मिक महत्त्व आहे, कारण तिचं शास्त्रीय महत्त्व आहे म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्या गायीला धार्मिक महत्त्व दिलेलं आहे। आता यामध्ये जमीन सजीव करणं, जमिनीमध्ये जीवाणू वाढवणं, जमिनीमध्ये गांडूळ वाढवणं आणि त्याद्वारे आपल्याला पिकांचं उत्पादन घ्यायचं आहे। तर यामध्ये सर्वप्रथम वडाच्या झाडाखालची माती त्या शेताला टाकणं अतिशय आवश्यक आहे। कारण वडाच्या झाडाखाली आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार राहणारे आणि जगणारे गांडुळांच्या जाती त्या वडाच्या झाडाखालच्या मातीत असतात। म्हणून त्या वडाच्या खालची माती आपण ज्यावेळेस आपल्या शेतात नेतो त्यावेळेस त्या गांडुळांची बीजं आपल्या शेतात येतात आणि त्या गांडुळांची विष्ठा येते आणि गांडूळ त्याबरोबर वडाच्या पारंब्यातून संस्रवणाऱ्या स्रावामुळं ती माती हार्मोन्स आणि एन्झाईम्स युक्त असते। कारण त्या वडाच्या पारंब्याच्या स्रावामध्ये सजीवाच्या नवनिर्मितीसाठी लागणारे हार्मोन्स आणि एन्झाईम्स असतात, म्हणून ती माती अतिशय महत्त्वाची आहे। आणि त्यानंतर आपल्याला या ऋषी कृषी पद्धतीचा प्रयोग शेतामध्ये करून आपल्याला वेगवेगळ्या पिकाचं उत्पादन घेता येतं। आता यामध्ये दुसरा महत्त्वाचा, आता पहिला मुद्दा झाला वडाखालची माती, त्याला आपण अंगारा म्हणतो, कारण ती एकरी 10 किलो फक्त लागते, अतिशय कमी प्रमाणात लागते म्हणून 10 किलो, म्हणून तिला अंगारा म्हटलंय। त्यानंतर अमृत पाणी, अमृत पाण्याचे बियाणावरती बीज संस्कार, कारण बीज संस्कार केल्याशिवाय पेरणी करायची नाही, कारण संस्कार केल्यानंतर जे बियाणं रुजतं आणि त्यामधून जी वनस्पती रोपटं निर्माण होतं ते सुदृढ आणि सशक्त जन्माला येतं, ते कुठल्याही रोगकिडीला बळी पडत नाही, म्हणून बीज संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत। बीज संस्कार करण्यासाठी लागणारं अमृत पाणी आणि नंतर पीक पेरल्यानंतर उगवल्यानंतर त्या जमिनीला देण्यात येणारं अमृत पाणी, असं 2 प्रकारे आपल्याला अमृत पाणी तयार करावं लागतं। बीज संस्कारासाठी अमृत पाणी करायचं असेल तर बियाणाच्या प्रमाणानुसार अतिशय कमी प्रमाणात, समजा 50-100 किलो बियाणं असेल तर आपल्याला 1 ते 2 किलो गाईचं शेण लागतं, 25 ग्रॅम गाईचं तूप लागतं आणि 50 ग्रॅम शुद्ध मध लागतं अमृत पाणी तयार करण्यासाठी। आता मग त्यामध्ये 1 किलो शेणामध्ये 25 ग्रॅम गाईचं तूप टाकायचं, तूप आणि शेण चांगलं मळून घ्यायचं, त्यानंतर 50 ग्रॅम मध टाकायचा, पुन्हा ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि 1.5 ते 2 लिटर पाण्यामध्ये तो शेणाचा गोळा कालवून त्याचं हलवून घ्यायचं, ते द्रावण हे आपलं बीज संस्कारासाठी केलेलं अमृत पाणी। मग एवढ्या अमृत पाण्यामध्ये आपण जवळपास 100 किलो पर्यंतच्या बियाणाला त्याच्यामध्ये त्याचा लेप लावू शकतो आणि हे बियाणं सावलीमध्ये सुकवून नंतर आपण ते पेरणीसाठी, लागवडीसाठी वापरू शकतो।
हे बीज संस्कार 3 प्रकारे केला जातो. बियाणाला लेप देऊन, जे कांडीयुक्त किंवा कंदवर्गीय पिकं आहेत, मग त्याच्यात आलं, बटाटा आला, केळीचे कंद आले, ऊसाची कांडी आली, हे आपल्याला अमृत पाण्यामध्ये बुडवून लावायचंय. ज्या रोपांची, जी आपण रोपांची लागवड करतो त्या रोपांची मुळं हे अमृत पाण्यात बुडवायची आणि मग त्याची लागवड करायची. अमृत पाण्याचा बीज संस्कार या शेती पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे. त्यानंतर पीक पेरणी झाली, उगवण झाली, मग उगवणीनंतर त्या पिकाच्या पहिल्या 10 ते 20 दिवसांच्या आत त्या पिकाला एकरी 200 लिटर अमृत पाणी तयार करून द्यायचे, टाकायचे. अमृत पाणी हे जमिनीला द्यायचे. आता अमृत पाणी खत नाही, अमृत पाणी त्या पिकाचं अन्न नाही, मग अमृत पाणी काय आहे? अमृत पाणी हे त्या पिकाच्या वाढीसाठी लागणारे जीव जीवाणू निर्माण करण्याचं शास्त्र आहे. मग हे अमृत पाणी किती करायचं? एका एकराला 200 लिटर. मग त्यासाठी काय लागतं? 10 किलो गाईचं शेण लागतं, ताजं शेण लागतं, 250 ग्रॅम गाईचं तूप लागतं आणि अर्धा किलो मध लागतो आणि 200 लिटर पाणी. मग हे अमृत पाणी ज्या वेळेस आपल्याला अमृत पाणी द्यायचंय त्या दिवशी टाकण्यापूर्वी 2 तास आधी तयार करायचं आणि लगेच टाकायचं. मग हे अमृत पाणी 4 दिवस ठेवा, 8 दिवस आंबवा असं काही नाही. 10 किलो गाईचं ताजं शेण, त्याच्यामध्ये 250 ग्रॅम गाईचं तूप, अगोदर तूप आणि शेण चांगलं कालवून घ्यायचं, मग त्याच्यात अर्धा किलो मध टाकायचा, ते पुन्हा मिश्रण एकजीव करायचं आणि 200 लिटर पाणी ड्रममध्ये घेऊन त्यामध्ये हा शेणाचा गोळा चांगला कालवून घ्यायचा, काठीने ढवळून घ्यायचा आणि हे 200 लिटर अमृत पाणी पिकाच्या 2 ओळीमध्ये त्या शेताला टाकायचं. आता हे बीज संस्कारासाठी सुद्धा आपण अमृत पाणी वापरलं, पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात अमृत पाणी वापरलं. मग हे दिल्यानं काय घडतं? हे दिल्यानं त्या वनस्पतीच्या वाढीसाठी आता अन्नद्रव्य लागतात. वनस्पतीला कुठली अन्नद्रव्य लागतात? नत्र लागतो, स्फुरद लागतो, पालाश लागतो, एकूण 16 प्रकारची अन्नद्रव्ये लागतात. मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये. मग ही कशी उपलब्ध होतात? ज्या वेळेस पिकाला जी अन्नद्रव्य लागतात ती अन्नद्रव्य उपलब्ध करण्याचं काम जमिनीतले जीवाणू करतात. आणि हे जीवाणू कसं करतात? वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी 98% अन्नद्रव्ये ही वातावरणामध्ये, हवेमध्ये ही उपलब्ध करण्याचं काम ते जीवाणू करतात. जीवाणू असल्याशिवाय वनस्पतीला अन्नद्रव्य मिळत नाही. मग आता वनस्पतीच्या वाढीसाठी तर वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळी अन्नद्रव्ये लागतात. मग त्या प्रकारचे जीवाणू हे अमृत पाणी जमिनीला दिल्यानंतर जमिनीत निर्माण होतात आणि मग ती अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. मग गांडुळांचं जमिनीतलं कार्य काय? गांडूळ हा जमिनीमध्ये मॅनेजमेंटचं काम करतो. जीवाणू कुठले निर्माण व्हायला पाहिजे, कुठले निर्माण करायचे याचं मॅनेजमेंट या गांडुळाकडे आहे. म्हणून या गांडुळाला मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द सॉइल असं म्हटलं जातं. म्हणून गांडूळ अतिशय महत्त्वाची भूमिका गांडुळाची आहे. म्हणून जमिनीमध्ये नैसर्गिक शेती करताना, सेंद्रिय शेती करताना किंवा ही कृषी पद्धतीची शेती करताना जमिनीमध्ये गांडुळांची योग्य संख्या असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जीवाणूंची संख्या वाढणं आवश्यक आहे. आता हे जीवाणू, मग हे जीवाणूंचं कार्य किती काळ असतं? हे जीवाणूंचं आयुष्य काही मिनिटांपासून काही तासांपर्यंतच असतं. एकदा त्याचं ते काम संपलं की तो जीवाणू मरतो. मग त्याचं अन्नद्रव्य उपलब्ध करून दिलं वनस्पतीला का ते जीवाणूंचं कार्य संपलं. आणि वनस्पतीला तर अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणावर गरज असते. म्हणून मोठ्या प्रमाणावर जीवाणू निर्मिती होण्यासाठी अमृत पाणी आवश्यक आहे. आणि अमृत पाणी दिल्यानंतर त्या जमिनीमध्ये अमृत पाणी दिल्यानंतरच्या 12 तास, 24 तास, 48 तासामध्ये जीवाणूंची संख्या ही कोटीच्या प्रमाणात वाढत जाते. वनस्पतीची गरज भागली, जीवाणू संपले आणि मग पुन्हा अमृत पाणी द्यावं लागतं का? तर पिकाच्या वाढीनुसार 2 ते 3 वेळेस देणं आवश्यक आहे. म्हणून आपण या पद्धतीमध्ये खरीप हंगामातल्या पिकाला
एकदा, रब्बी हंगामातल्या पिकाला 2दा आणि वार्षिक जी पिकं आहेत त्याला 3 ते 4 वेळेस आपण जमिनीमध्ये अमृत पाणी देण्याचं काम करतो. आता मग त्यानंतर या शेतीमध्ये पद्धतीमध्ये बीजसंस्कार झाला, अमृत पाणी झालं, गोमूत्राची फवारणी अतिशय महत्त्वाची आहे याच्यामध्ये. मग हे गोमूत्र फवारायचं कसं? पीक उगवून आल्यानंतर 8 दिवसानंतर त्या पिकांवरती गोमूत्राची 1% या प्रमाणात फवारणी सुरू करायची. 1% याचा अर्थ 100 लिटर पाण्याला 1 लिटर गोमूत्र. आता हे गोमूत्र ताजं वापरायचं का जुनं वापरायचं? गोमूत्र जितकं जुनं तिथे जास्त प्रभावी. म्हणून गोमूत्राची साठवण त्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त जुनं गोमूत्र फवारणीसाठी वापरायचं. आता हे गोमूत्र वापरल्याने काय घडतं? गोमूत्र हे वनस्पतीवर 3 प्रकारे काम करतं. एक वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारं एक टॉनिक म्हणून काम करतं, त्याच्यामध्ये सगळे अन्नद्रव्य आहेत. त्याचबरोबर कीडनाशक म्हणून काम करतं, रोगनाशक म्हणून काम करतं. मग कारण आपल्याला हे गोमूत्र कशासाठी वापरायचंय? रोगनाशक म्हणून वापरायचंय का कीडनाशक म्हणून वापरायचंय का ग्रोथ प्रमोटर म्हणून वापरायचंय, यानुसार त्याची तीव्रता अवलंबून असते. मग 1%, 2%, 3% असं 5% आपण गोमूत्र 5 ते 10% वापरलं तरी चालतं. पण या आपल्या शेती पद्धतीमध्ये नियमितपणे 1 ते 2% गोमूत्राची फवारणी केली का आपले या पिकांच्या याचे सगळे प्रश्न दूर होतात. त्याचबरोबर या शेतीमध्ये रोग कीड नियंत्रणासाठी वेगवेगळी नैसर्गिक सेंद्रिय कीटकनाशके शेतकरी घरी तयार करू शकतो. कडुनिंबाचा पाला वापरून निम अर्क तयार करू शकतो, निंबोळी अर्क तयार करू शकतो, तंबाखूचा काढा तयार करून तंबाखू अर्क वापरू शकतो. त्याचबरोबर हे जे आहे दशपर्णी अर्क, वेगवेगळ्या 8 ते 10 प्रकारच्या ज्या विषारी वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्यांची पानं गोमूत्रासोबत ड्रममध्ये कुजवून 30 ते 40 दिवस ती हे करून त्याचं दशपर्णी अर्क तयार केला जातो. तो आपल्या पिकांवर फवारण्यासाठी वापरता येऊ शकतो. आणि याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत का वनस्पतीच्या वाढीसाठी, रोग कीड नियंत्रणासाठी आणि अधिक उत्पादनासाठी काय काय करता येईल याचं संपूर्ण या शेती पद्धतीमध्ये याच माहिती दिली जाते. आणि या संदर्भातलं एक पुस्तक उपलब्ध आहे, ऋषी कृषी देशपांडे कृषी तंत्र या नावाचं. ते पुस्तक ज्या शेतकऱ्याला पाहिजे त्याला मिळू शकतं, तो वाचून हे करू शकतो. या संदर्भात आपण अनेक शेतकऱ्यांसोबत काम करतो, शेतकरी मेळाव्यामधून या पद्धतीची माहिती देतो, प्रत्यक्ष शेतावर जाऊन याचं मार्गदर्शन केलं जातं. अनेक संस्थांच्या मदतीनं हे काम महाराष्ट्रभर चालू आहे.